वर्षे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरलाय। वन विभाग बिबट्याच्या दहशतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। आणि आज सगळ्या घडामोडींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत यांनी। पाहूयात। जिल्ह्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलंय। त्याचं कारण असं आहे की बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातलेला आहे आणि याकडे वन विभाग अजिबात लक्ष देत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांनी आता रस्ता रोको करत वन विभाग आणि प्रशासनाचं लक्ष वेधलेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रचंड समुदाय शेतकऱ्यांचा समुदाय या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करत आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी वीज पुरवठा देखील दिवसा मिळावा, कारण की शेतकऱ्यांना आता रात्री शेतात जाणं शक्य नाहीये। बिबट्याच्या अक्षरशः धुमाकूळ या ठिकाणी अनेक जे काही पाळीव प्राणी असतील, गाय ढोर, त्यावर देखील बिबट्याने हल्ले केलेले आहेत आणि यामुळे आता या जीवघेण्या हल्ल्यामुळं शेतकऱ्यांचा आर्थिक फटका देखील शेतकऱ्यांना सोसावा लागतो आणि यामुळे आता प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना भोगावं लागतं। यामुळे आज सकाळपासूनच शेतकरी या रस्त्यावर आलेले आहेत आणि मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या नळाणा जवळील कमखेडा फाटा या ठिकाणी त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। अमोल राजपूत, पुढे न्यूज टुडे। या ठिकाणी आम्ही महावितरणाच्या विरोधात आणि वन विभागाच्या विरोधात या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आमची प्रमुख मागणी बिबट्याचा बंदोबस्त करणे आणि महावितरणाला विनंती करतोय की त्यांनी दिवसा आमच्या शेतकऱ्याला शेती पंपाची लाईट द्यावी। खरं तर आमचा हा तापी किनार शिंदखेडा तालुक्यातला याच्यात प्रचंड हौदोस बिबट्याने घातलेला आहे।